सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मूर्तिजापूर शहरातील कोणत्याही मूलभूत सुविधा नागरिकांना व्यवस्थितपणे द्यायच्याच नाही असा जणू नगर परिषदेने निर्धारच केला असल्याचे नगर परिषदेच्या कारभारावरून दिसतंय। रस्ते चांगले नाहीत, पाण्याची दररोज शहरात कुठे ना कुठे ओरड असते। त्याच भरीतभर म्हणून आता रस्त्यावरील पथदिवे रात्रीच्याच वेळी बंद असतात। शहरातील सुमारे 20,000 पथदिवे रात्रभरात एकदाही लुकलुकत नाहीत। कोट्यावधी रुपये खर्चून तयार केलेल्या रेल्वे स्टेशन ते गणेशनगर, साईश्री चौक ते लहरिया प्लॉट, शाकंभरी माता चौक ते लोहकरे गल्ली रोडवरील पथदिवे सध्या बंद आहेत। तोलाराम चौक ते शिवाजीनगर रोड मार्ग, छत्रपती संभाजी महाराज चौक, जळमकर इंडस्ट्रीज ते तालुका क्रीडा संकुल रस्ता, हिंदू स्मशानभूमी बायपास ते घरकुल परिसर, शहर पोलीस स्टेशन ते देवरण रोड, जुनी वस्ती जाणारा रस्ता तसेच या सर्वच रस्त्यांवरील पथदिवे रात्रीच्या वेळी सध्या बंद आहेत। शहरातील अनेक चौकात तसेच मुख्य मार्गावरील पथदिवे बंद आहेत। याशिवाय शहरातील अनेक वार्डातही पथदिवे बंद आहेत। अंधारातच शहरातील लोकांना खड्ड्यातून मार्ग काढत जावं लागतंय। अनेक ठिकाणी रस्त्यांवरील पथदिवे बंद असल्यामुळे छोटे मोठे अपघात आणि शहरातील चोऱ्या, दरोडे आदी गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। यामुळे नगर परिषदेच्या शहरातील पथदिव्यांखालीच अंधार असल्याचं बोललं जात आहे। राज्य शासनाच्या वतीने नगर परिषदेमार्फत शहरातील पथदिवे मेंटेनन्सची जिम्मेदारी ESL या कंपनीला कोट्यावधी रुपयांचा कंत्राट देण्यात आलेला आहे। मात्र कंपनीच्या वतीने शहरातील पथदिव्यांच्या बाबतीत मोठी तफावत केली जात असल्याचं चित्र समोर दिसून येते। सध्या गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये घर, दुकान फोड्या, दरोडे, डकेती आणि आदी गुन्हेगारींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून रात्रीच्या वेळी शहरामध्ये बंद असलेले पथदिवे हे त्याचे मुख्य परिणाम असल्याचं नाकारता येत नाहीये। नगर परिषदेच्या वतीने नागरिकांकडून कर वसुली केला जातोय। मात्र गेल्या काही महिन्यांपासून शहरातील बहुतांश भागातील पथदिवे रात्रीच्याच वेळी बंद असल्यामुळे येथील नागरिकांना मोठ्या कसरतीचा सामना करावा लागत आहे। रात्रीच्या वेळी एकटा व्यक्ती रस्त्याने जात असताना केव्हा त्याच्यावर घात होईल अथवा घर, दुकाने फुटतील याची काही शाश्वती राहिली नाहीये। जणू एक प्रकारे रात्रीच्या वेळी शहरातील पथदिवे बंद ठेवून नगर परिषद चोरांना प्रोत्साहनच देत आहे की काय असा संताप नागरिकांकडून व्यक्त होतोय। मात्र याकडे गांभीर्याने लक्ष देण्यासाठी लोकप्रतिनिधी अथवा पुढाऱ्यांकडे कुठलाही वेळ असल्याचं दिसत नाहीये। या सर्व खेळामध्ये मात्र सर्वसामान्य नागरिकच होरपळले जात असून शासनाने या गांभीर्याची तातडीने दखल घेऊन शहरातील पथदिवे पूर्ववत सुरू करण्याची मागणी सर्वदूरून होते। जागर जनस्थानसाठी प्रतीक कुरेकर, अकोला।